आपल्यासोबत लक्ष्मण हाके आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. सर, तुम्ही राज्यभर खरं तर दौरा करताय. नेमकं त्या दौऱ्याचं प्रयोजन काय आहे? या महाराष्ट्रामध्ये ओबीसींच्या हक्क अधिकारांसंदर्भातली ही आमची शाश्वत लढाई आहे. कोणतरी आंदोलन करतंय, कोणतरी मागणी करतंय, हा लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार आहे. परंतु आमचे हक्क अधिकार कुणाच्या तरी दबावाला बळी पडून, झुंडशाहीला बळी पडून जर ते डावलले जाणार असतील आणि पंचायत राजच्या निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थानं खऱ्या ओबीसीवरती अन्याय होणार असेल, तर आम्ही त्या गावगाड्यातल्या ओबीसीच्या बाजूनं, त्यांच्या हक्क अधिकाराच्या बाजूनं या महाराष्ट्रामध्ये आता आम्ही बैठका घेत आहोत आणि एक चांगल्या पद्धतीची संघर्ष यात्रा पंचायत राज निवडणुकीच्या अगोदर आणि साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही या महाराष्ट्रामध्ये काढत आहोत. खरं तर त्या अनुषंगानंच बैठका घेत असला तरी नेमकं प्रयोजन काय आहे? या बैठका का करावं लागतंय तुम्हाला हे सगळं? हे बघा, ओबीसींना बजेट मिळत नाही, ओबीसीच्या महामंडळांना अध्यक्ष भेटत नाही, ओबीसीच्या महामंडळांना निधी भेटत नाही, ओबीसीच्या मुलांसाठी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योती नावाची एक संस्था निर्माण केली गेली, त्या महाज्योतीला निधी भेटत नाही. हे अशा अनेक शाश्वत प्रश्न आहेत आणि या प्रश्नाच्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन उभं करत आहोत. आणि हे आंदोलन ओबीसीची जनजागृती आणि एवढ्या मोठ्या संख्येला आज गृहीत धरलं जातं इथल्या सत्ताधाऱ्यांकडून. बघा, कालचं अधिवेशन झालं, हे अधिवेशन मारामाऱ्यामध्ये गेलं, हे अधिवेशन वेगवेगळ्या ॲलिगेशनमध्ये गेलं. या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षच उरला नाही. अधिवेशन आणि अधिवेशनावरती झालेला खर्च आणि या महाराष्ट्रामधल्या जनसामान्यांचे प्रश्न जितल्यात येतं, शेतकऱ्यांचे प्रश्न जितल्यात येतं, समाज कल्याण विभागाचे प्रश्न जितल्यात येतं, आदिवासी विभागाचे प्रश्न जितल्यात येतं, ओबीसींच्या लोकांचे प्रश्न जितल्यात येतं आणि शेषन मात्र मारामाऱ्यामध्ये वाहून गेलेलं आहे. हा खरं तर जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे आणि महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष उरलेला नाही असा माझा इथल्या विरोधी पक्षांवरती आरोप आहे. खरं तर तुम्ही असं म्हणताय की विरोधी पक्ष उरला नाही, मुळात हाताच्या बोटावर मोजण्या एवढे विरोधी पक्षाचे आमदार आहेत. खरं तर ही व्यवस्थित अधिवेशन पार पाडण्याची जबाबदारी कोणाची असं तुम्हाला वाटतं? हे अधिवेशन पार पाडण्याची जबाबदारी जेवढी सत्ताधाऱ्यांची आहे तेवढीच विरोधकांची आहे की जनसामान्यांच्या प्रश्नावरती आपण कसं सत्ताधाऱ्यांना निर्णय घ्यायला भाग पाडू. न्याय मागण्यासाठी खरं तर हे अधिवेशन असतं, परंतु अधिवेशन हे मारामाऱ्यामध्ये वेगवेगळ्या ॲलिगेशन थिल्लर गोष्टीमध्ये वाहून गेलेलं आहे. तुम्ही ज्या मागण्या करता आहात की ज्यासाठी संघटनात्मक बैठक घेतात, साधारणतः किती दिवस आधी अशा पद्धतीने बैठका चालणार आहेत? पुढची दिशा काय आहे? बघा, आता आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत. बारामती मध्ये झालेली आहे, आज इंदापूरमध्ये होती आहे, उद्या परवा पलूस आहे, त्यानंतर विटा आहे, त्यानंतर सांगली आहे, कवटेमंकाळ आहे, सांगोला आहे, पंढरपूर आहे. अशा आमच्या या भागातल्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले 4-5 जिल्हे आम्ही या आठवडाभरामध्ये कव्हर करत आहोत. आणि त्यानंतर आम्ही एक महिन्याभराचा कालावधी आम्ही मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये आम्ही गट वाईज बैठक आमच्या होत आहे. आणि जिथून आमची सुरुवात होणार आहे नांदेड जिल्ह्यातल्या माळेगावमधून, ती आम्ही जवळजवळ 8 जिल्हे कव्हर करून आम्ही मुंबईकडे जाणार आहोत. आणि मग मुंबई उपनगरामध्ये गेल्यानंतर आगरी, कोळी, भंडारी, त्यातला जो ओबीसी क्राऊड आहे तिथं सुद्धा आमच्या ह्या बैठका अधूनमधून होत आहेत. तुम्ही बैठका घेत आहात, मात्र तुमचं लक्ष सातत्यानं अजित पवारच का असतात याचं प्रश्नाचं उत्तर अद्यापपर्यंत मिळालेलं नाही. हे बघा, अजितदादा पवार काय आमचे दुश्मन नाहीत. अजितदादा पवारांकडे जे अर्थ खातं आहे, वित्त नियोजन खातं आहे, ज्या अजितदादा पवारांनी महाज्योतीच्या मुलांसाठी स्टायपंड नाकारला, निधी नाकारला, बजेट नाकारलं, इमारती नाकारल्या, वसतिगृह नाकारली, तेव्हा त्याचं उत्तरदायित्व बघा, विधानसभेमध्ये ज्यावेळी हा प्रश्न उपस्थित केला गेला, अभिजित वंजारीकडून हा प्रश्न उपस्थित केला गेला, त्यावेळी त्याचं उत्तर अजितदादा पवारांनीच दिलं ना. याचं उत्तरदायित्व जर अजितदादा पवारांकडे नसतं तर मग दुसरे एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं असतं किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं असतं. उत्तर कोणी दिलं? अजितदादा पवारांनी दिलं. मग आम्ही कोणाशी भांडलं पाहिजे? अजितदादा पवारांच्या नावानंच भांडलं पाहिजे ना. प्रश्न एवढाच होता, लिमिटेड होता प्रश्न. आम्ही अजितदादा पवारांना हा सवाल विचारत होतो, त्यावेळी अजितदादा पवारांच्या कार्यकर्त्यांनी, प्रदेशाध्यक्षांनी, प्रवक्त्यांनी, मग तो चव्हाण असो, मिटकरी असो किंवा अजून कोणी असो, त्या माणसाने आमच्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. त्या माणसाने आमच्यावरती वैयक्तिक टीका टिप्पणी सुरू केली गेली. हे खरं तर आम्ही अजितदादा पवारांचं आमचं काही वैयक्तिक भांडण नाहीये, ही आमच्या हक्क अधिकारांची लढाई आहे. दादा अर्थमंत्री पदावर गेल्या कित्येक वर्षापासून बसलेले आहेत. गेल्या 4-5 वर्षाच्या कालावधीमध्ये आदिवासीचा आणि समाज कल्याण विभागाचा जवळजवळ 5,000 कोटी रुपयांचा फरक या अजितदादा पवारांच्या मंत्र्याच्या कालावधीमध्ये झालेला आहे. हा सवाल कुणी विचारायचा? आमच्या दलित समाजातल्या संघटना असतील,
चळवळी असतील, आदिवासी समाजातल्या संघटना असतील, चळवळी असतील, लोक बोलत नाहीयेत. हे दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं. खरं तर तुम्ही अजित पवारांवरती खालच्या शब्दामध्ये टीका केली, त्यावरून माफी मागा असं देखील बारामतीचे एक माहिती अधिकार करते त्यांनी सांगितलं होतं. तुम्ही माफी मागितलं नाही तर तुम्हाला कोर्टात खेचण्याची तयारी. हे बघा, ज्यावेळी वेदना असतात, ज्यावेळी विद्रोह असतो, त्यावेळी विद्रोहाचा आवाज हा खालच्याच भाषेत असतो. अरे पण तुम्ही जबाबदार आहात ना, तुम्ही वर्षानुवर्ष सत्तेत बसलेले आहात ना, वर्षानुवर्ष त्या पदावर चिकटून बसलेले आहात. तुमचं उत्तरदायित्व का नाकारताय तुम्ही? आम्ही खालच्या भाषेत बोललो तर तुम्ही शहाणपणानं आम्हाला उत्तर द्यायला पाहिजे होतं महाराष्ट्राला. तुम्ही डायरेक्ट त्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला तुम्ही मारहाण केली. हा कुठला खालच्या भाषेतला आणि वरच्या भाषेतला संवाद आहे तुमचा? म्हणजे तुमच्याकडे उत्तरं नसल्यावर तुम्ही मारामारी करणार का? त्यामुळं अजितदादा पवारांनी गुंड पोचलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. तुम्ही गुंडांचा एक उल्लेख केला म्हणून कालच दौंडमध्ये, आणि तुम्ही दौंडमध्ये उभा आहात, सोमवारी गोळीबार झाला आणि आमदाराच्या भावाने गोळीबार केला, मध्ये त्याच्यामध्ये आरोपी आहेत. हे कसं बघताय सगळीकडे? हे बघा, तो जो आमदार आहे तो आमदार एक चांगला माणूस आहे. मांडेकर हे माझे मित्र आहेत चांगले. मांडेकर हा एकदम सामान्य स्तरावरून ते आमदार पदापर्यंत पोहोचलेले आहेत. आता ते कुणी गोळीबार केला, काय गोळीबार केला, त्याला कायद्यानं त्याला शिक्षा होईलच. पण मांडेकर हा माझ्या माहितीप्रमाणे एक चांगला आमदार आहे. त्या माणसानं गोळीबार केला म्हणून मांडेकरांनी त्यांना करायला लावला वगैरे असं मी म्हणणारा कार्यकर्ता नाही. मांडेकर हा चांगला माणूस आहे, पण ज्याने कुणी गोळीबार केला त्याला शिक्षा झाली पाहिजे. महादेव मुंडे प्रकरणामध्ये अनेक जे आहेत ते खुलासे येतात, अनेकांची नावं येतात, कसं बघतात त्या संदर्भात? जर त्यांच्यावर अन्याय होत असेल तर अन्यायाच्या बाजूने उभं राहणारा लक्ष्मण हाके आहे. मी त्या परिसरात गेल्यानंतर निश्चित त्यांच्या कुटुंबियांची भेट घेईन आणि याच्यावरती आवाज उठवायचा प्रयत्न करेन. गेल्या काही महिन्यापासून किंवा वर्षापासून जातीय तेढ निर्माण होतोय असं तुम्हाला वाटतंय का? नाही, हे बघा, कुणी हक्क अधिकाराची लढाई लढत असेल तर जातीय तेढ कशासाठी म्हणायचं? पण त्याचं उत्तर देण्यासाठी इथल्या सरकारनं पुढे आलं पाहिजे, 2 पावलं उचलली पाहिजेत. त्यांचं समाधान जर तुम्ही करू शकत नसाल तर तुम्ही जातीय तेढ म्हणून त्यांच्यावर आरोप कशासाठी करताय? कोण आपल्या हक्क अधिकारासाठी आमच्यावर अन्याय होतोय म्हणून जर एखादं आंदोलन उभं राहत असेल तर त्यात जातीय तेढ कसली? जर इथल्या गावगाड्यातल्या ओबीसी, दीनदलित, आदिवासींच्या प्रश्नावरती जर इथलं सरकार काम करत नसेल आणि त्याच्या विरोधामध्ये जर एखादं आंदोलन उभं राहत असेल तर त्यात जातीय तेढ कसली? त्यामुळे मला हा आरोप मान्य नाही. खरं तर मग हे सरकारलाच हे पाहिजे का? असं देखील होतंय ना की जर सरकार लक्ष देत नसेल, तुम्ही आक्रोश करता आहात, खरं तर तुम्ही ओबीसीसाठी आक्रोश करता, प्रत्येक समाज वेगवेगळ्या पद्धतीने जागा झाले, मग सरकारलाच हेच पाहिजे का? असं देखील या निमित्तानं प्रश्न उपस्थित. सरकारनं जनतेच्या प्रश्नावरती उतरलं पाहिजे. तुम्ही जास्त दिवस धर्मामध्ये भांडणं लावून वेगवेगळ्या प्रकारचे इश्यू पुढे आणून भागणार नाही. तुम्हाला खरं कधीतरी बोलावंच लागेल. लाडक्या बहिणीला तुम्ही निधी वर्ग करत असताना तुम्ही जर दलितांच्या, आदिवासींच्या आणि ओबीसींच्याच योजनांना कात्री लावणार असेल तर ते सामाजिकदृष्ट्या अन्यायाचं ठरेल. त्यामुळे हे सरकार स्वतःचा खड्डा खांदतंय असं मला वाटतंय. सांगलीतल्या एका कॉन्ट्रॅक्टरनं बिल निघालं नाही म्हणून आत्महत्या केली आहे. हे बघा, त्या कॉन्ट्रॅक्टरच्या त्यानं जे असं होणं खरं तर दुर्दैव आहे. तो एक युवा तरुण होता, त्या तरुणाला आत्महत्या करावी लागत असेल. आज महाज्योतीची पोरं आपल्या नोकऱ्या सोडून गव्हर्नमेंटनं रिझर्वेशन दिला, गव्हर्नमेंट रिझर्वेशन म्हणजे JR काढला की आम्ही महाज्योतीच्या मुलांना स्कॉलरशिप देणार आहोत. जो म्हणजे मी हा प्रश्न का उपस्थित करतोय, आज त्या हर्षल पाटीलनं आत्महत्या केली, उद्या महाज्योतीची पोरं PhD करणारी पोरं सुद्धा आत्महत्या करू शकतात. कुणाच्या मातेनं मंगळसूत्र गहाण ठेवलंय, कुणी नोकरी सोडून इकडे जॉईनिंग केलंय, आणि संशोधनाचं काम करणाऱ्या पोरांवर जर अशी वेळ येत असेल ते कसलं संशोधन करणार आहे? त्यांचे संशोधन करण्याची मानसिकता काय राहणार आहे? त्यामुळं गव्हर्नमेंट याला जबाबदार आहे. गव्हर्नमेंटनं पुढे आलं पाहिजे आणि फॅक्टवरती काम केलं पाहिजे. खरं तर अपेक्षा कुणाकडून करावी असा देखील प्रश्न निर्माण होतोय. ज्या विधिमंडळात कामकाज चाललं पाहिजे तिथं मारहाण होती. नेमकं सरकार म्हणजे कोण आहे? जे आपण निवडून देतो ते आमदार किंवा मंत्री असतात, आणि तेच जर मारहाणीत पडत असेल तर ह्याला न्याय कोण देणार? बघा, आमदार निवडून जातात, ज्याच्याकडे मॅन मनी मसल पॉवर आहे, ज्याच्याकडे ताकद आहे ते निवडून जातात, ज्याच्याकडे पैसा आहे ते निवडून जातात. पण ह्या निवडून गेले ठीक आहे, परंतु तिथं गेल्यानंतर त्यांना संविधान म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय, हक्क अधिकार म्हणजे काय, आपण कसं वागलं पाहिजे, आपला ड्रेस कोड काय असला पाहिजे, आपण 2-3 लाख मतदारांचे प्रतिनिधित्व करतो याचं भानच आजकालच्या आमदारांना नाही. त्यामुळे या आमदारांचं काउन्सिलिंग झालं पाहिजे. यांना संविधान, इथल्या सर्वसामान्य माणसांचं, दीनदलितांचं रिझर्वेशन हे काय असतं, त्याच्याबद्दल आपण व्यक्त होत असताना कशा पद्धतीने व्यक्त झालं पाहिजे याचं काउन्सिलिंग होणं अपेक्षित आहे. मी या कायदे मंडळाच्या सदस्यांना सल्ला देण्या एवढा निश्चित मोठा नाही, पण मी एक संविधानाचा अभ्यासक म्हणून
लोकशाहीचा अभ्यासक म्हणून या आमदारांना एक यांची कार्यशाळा झाली पाहिजे असं मला वाटतंय. मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगेन की साहेब यांना एकदा संविधानासाठी आणि या लोकांचं काउन्सिलिंग झालं पाहिजे असं मी त्यांना विनंती करेन. खूप खूप धन्यवाद. तर होते लक्ष्मण हाके. खरं तर ते इंदापूरकडे निघालेले आहेत, मात्र वाटेमध्ये दौंडमध्ये थांबून त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेतलेल्या आहे. खरं तर त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि आगामी काळात कशा पद्धतीने आंदोलन उपस्थित करायचं यासाठी देखील लक्ष्मण हाके गावोगावी जाऊन घोंगडी बैठका घेत आहेत. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, दौंड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.